नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप आणि रामबंधू, पॉवर्ड बाय मुलतानी कुका कप सिरप, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, असोसिएट पार्टनर मेकॉय, दधीची सोलार पॉवर, डॉक्टर चाटे होमिओपॅथी, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या राज्यामध्ये नुकतंच चौथ्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालंय आणि शेवटचा 5वा टप्पा उरलाय. निवडणुका, प्रचार, आरोप प्रत्यारोप, राजकीय डावपेच, आश्वासनांच्या खैराती या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात नवीन नाहीयेत. नवीन आहे तो त्यांच्यासमोर मांडला गेलेला राजकीय पट. वर्षानुवर्ष एकाच पक्षाशी, एकाच नेत्याशी एकनिष्ठ असणारे चेहरे, पक्षातले विश्वासू मोहरे अचानक प्रतिस्पर्धी पक्षाच्या व्यासपीठावर झळकू लागले आणि सर्वसामान्य नागरिकांचा काहीसा गोंधळ उडाला. अगदी काही दिवसांपूर्वी ईव्हीएम वरती आपल्याला अपेक्षित चिन्ह दिसत नाही म्हणून उद्विग्न झालेल्या आजोबांचा व्हायरल झालेला व्हिडिओ या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी पुरेसा बोलका आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दाखले देशभर दिले जातात, पण गेल्या काही दिवसात त्याच राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल झालाय आणि तो बदल करण्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं मोलाचं योगदान आहे. अवघ्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रानं 2 मोठे राजकीय भूकंप पाहिले आणि पचवले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 प्रादेशिक पक्षात मोठी फूट पडली आणि गटातटाचं राजकारण जोमानं सुरू झालं. पक्षफुटीनंतर होणारी ही पहिलीच मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये 3 सत्ताधारी पक्ष विरुद्ध 3 विरोधी पक्ष अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये झालेले हे राजकीय बदल जनतेच्या किती पचनी पडलेत, त्यांनी ते मनापासून स्वीकारलेत का? ही निवडणूक कोणाचं करिअर घडवणार आणि कोणाचं घडलेलं करिअर बिघडवणार या सगळ्याची उत्तरं, या सगळ्या प्रश्नांचा निकाल 4 जूनला लागणार आहे. पण निकालाला सामोरं जाण्याआधी आणि 5व्या टप्प्याच्या मतदानाआधी काय आहे महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन आपण आज दिवसभर जाणून घेणार आहोत. आणि माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी. अजित पवारांनी बंडाचा झेंडा उगारत जेव्हा थेट शरद पवारांच्या वर्चस्वाला धक्का दिला तेव्हा सर्व शक्तीसह त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या चेहऱ्यांमध्ये एक प्रमुख चेहरा होता सुनील तटकरे यांचा. 2019च्या मोदी लाटेतही सुनील तटकरेंनी आपला रायगड राखला. आता 2024चं मतदान पार पडलंय. अनंत गीतेंचं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि सुनील तटकरेंचा पराभव आपण करूच अशी भीष्म प्रतिज्ञाही अनंत गीते यांनी वारंवार केलेली आहे. पण तरीही गीतेंचं हे आव्हान पार करत विजयाचा विश्वास तटकरेंच्या मनात आणि डोळ्यात कायम दिसतो. आगामी काळात तटकरेजींचं रायगड आणि महाराष्ट्रासाठीचं विजन नेमकं काय आहे? दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान काय असेल? राज्याच्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय तयारी करतोय याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पण त्याआधी एक एव्ही पाहूया. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 2023 मध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडेपर्यंत अजित पवारांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक. अजित पवार यांनी बंड करून पक्ष फोडल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या सोबत जाणं पसंत केलं. अजित पवार यांच्या बंडामागील घडामोडींमध्ये सुनील तटकरे यांचा सक्रिय सहभाग असल्याचं बोललं जातं. सध्या ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतायत. सुसंस्कृत, अभ्यासू आणि संधीचा फायदा करून घेणारा नेता म्हणून सुनील तटकरे प्रसिद्ध आहेत. मोदींची लाट असताना तटकरे रायगडमधून विजयी झालेले उमेदवार म्हणून सर्व परिचित आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी अनेक धक्कादायक विधानं केली. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तटकरेंसाठी रायगडची निवडणूक सोपी होती का? शरद पवारांबद्दल तटकरेंच्या भावना काय आहेत? या सगळ्या प्रश्नांसह महाराष्ट्रासाठी त्यांचं काय विजन आहे ते जाणून घेऊया. आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते सरिता कौशिक मॅम यांना. 2 शब्द जे आपण सातत्यानं ऐकत आलो त्यापैकी पहिला शब्द आहे तो म्हणजे शाश्वत धर्म. आणि शिवसेना भाजपा ही युती म्हणजे शाश्वत धर्म आणि आलेली राष्ट्रवादी म्हणजे आपत धर्म असं आपण ऐकत आलेलो आहोत. सुनीलजी, या आपत धर्मात या वेगळ्या महायुतीत आपण निवडणूक लढवली. 2014, 2019 यापेक्षा ही कशी वेगळी होती? ही निवडणूक निश्चितपणाने वेगळी होती, कारण 2014-19 ह्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष अशा झाल्या.
24च्या निवडणुकीचं चित्र पूर्णपणाने बदललेलंच आहे. 19 ते 24 ही राज्यभरामध्ये स्थित्यंतर झाली. या स्थित्यंतराची सुरुवात 19लाच झाली. विधानसभेचे निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला आले त्यावेळेला ती निवडणूक लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व युती करून लढलेली होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीला 2019च्या विधानसभेला मिळालेला होता. त्याच्यामुळे दिवाळीच्या आसपासच राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेतील असंच वातावरण होतं. परंतु तसं व्हायचं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरना त्यांच्या अंतर्गत काही चर्चा झाली, त्याच्याबद्दलचे वाद प्रवाद त्या ठिकाणी निर्माण झाले आणि मग झपाट्याने राजकारण बदललं महाराष्ट्राचं. आणि त्याच्या साऱ्याची परिणिती आपण अनुभवली की ज्या सोनिया गांधींच्या बद्दल प्रखरतेने टीका ज्या सामना वर्तमानपत्रातून केली गेली होती, अनेक वेळेला उद्धवजींनी सुद्धा प्रखर टीका सोनियाजींच्यावरती केली होती, त्याच काँग्रेसची युती करत राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, ज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी झाले. त्यामुळे 19 ते 24चा प्रवास हा असा टप्प्याटप्प्याने बदलत गेला. त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर झाली. त्यानंतरही आपण अनुभवलं की 3 पक्षाचं सरकार होतं, त्यावेळेला कुरबुरी होत्याच. कारण किमान समान कार्यक्रम जसं आज आपण म्हणतात, जसं मला मगाशी म्हणालात की भाजप आणि शिवसेनेबरोबर आम्ही पहिल्यांदा आहोत, तसंच या राज्यात संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा सरकारमध्ये पहिल्यांदा झाले. तर 19ला ते घडलं, त्याची टप्प्याटप्प्याने का होईना री ओढत गेलं पुढं. आणि त्या साऱ्याची परिणिती आज आपल्याला पाहायला मिळते आहे की आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय असं एक इंडियाचा घटक आहे. आणि मग समोर मग ही निवडणूक, त्याचमुळे मी विचारते की ही निवडणूक फार वेगळी वाटली का? म्हणजे वाटाघाटी करण्यापासून ही जास्त टफ होती का? कारण भाजप बरोबर वाटाघाटी कराव्या लागल्यात. नाही, एक असं आहे की ही टफ होती आता एवढ्यासाठीच की यावेळेला आता आम्ही चर्चा करत असताना सिटिंग जागा, कारण शिवसेना सुद्धा त्यामध्ये आहेत एकनाथराव शिंदेची. त्यामुळे स्वाभाविकपणाने जर का आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 23-24 खासदार, शिंदे साहेबांच्या बरोबर 13, म्हणजे सरळ 36 गणित तिकडे जमलेलंच होतं. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी म्हणून आम्ही ज्या वेळेला सत्तेमध्ये आलो त्याला मी एकटाच खासदार होतो. 1च्या ऐवजी आम्हाला तर 7 जागा मिळाल्या. राज्यामध्ये आम्ही 5 जागा लढलो, 5वी जागा आम्ही परभणीची दिली, 6वी जागेच्या मधल्यात आम्हाला राज्यसभेची पण मिळाली. जागा द्याव्या पण भरपूर लागल्या तुम्हाला. उमेदवार आयात करावे लागले, तुम्हाला जागा द्याव्या लागल्या. त्याचबरोबर म्हणजे खरं बघितलं तर राष्ट्रवादीचे ओरिजिनल उमेदवार हे फक्त आपण आणि सुनेत्रा पवार असं म्हणावं लागेल. त्यामुळे काय नक्की अडचण झाली? म्हणजे आयात उमेदवारांवर लढणे, तसं पाहिलं तर आयात उमेदवार सगळ्याच राजकीय पक्षांनी केले. भारतीय जनता पक्ष सोडला, त्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या मध्ये बदल केले. पण आज वेगवेगळ्या ठिकाणी आयात केलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं, ते आताच घडले असं नाही, 19ला पण घडलेलं होतं. एक बाब खरी आहे की आम्हाला यावेळेला जागा आहेत, पण आम्ही समाधानी एवढ्यासाठीच आहोत. एकच सिटिंगवरनं आम्ही 7 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. त्याहीपेक्षा ज्यांच्या बरोबर आम्ही वाटाघाटी करून निवडणुका लढवल्यासोबत तिथे सिटिंग खासदारांची संख्या अधिक होती. त्याच्यामुळे आज जरी आपल्याला तसं दिसत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आमचे सर्व इतर संलग्न मित्र पक्ष आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. वातावरण आपण मगाशी चर्चामध्ये अनुभवलं की थोडंसं वातावरण वेगळं आहे. कारण 19 ते 24 हा काळ नाही, हा टफ एवढ्यासाठीच आहे. 19 ते 24 मध्ये घडलेलं सगळं राजकारण हे महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा खूप नवीन आहे. आणि याची सुरुवातच मी सांगतो त्याप्रमाणे 19लाच ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेपासूनच त्याची सुरुवात झाली. मी त्या प्रश्नाकडे येणार आहे, पण मला परत एकदा तेच विचारायचं की मतदाता अत्यंत कन्फ्युज्ड आहे. म्हणजे तुम्ही समोर होतात, आता बरोबर बसलात, आणि सगळीकडेच विचारलं तर कोणीही आधीच्या निवडणुकांसारखं सांगू शकत नाही की ही अमुक अमुक जागा क्लिअर आहे. सगळीकडे असंच सांगितलं जातं की फाईट टफ आहे. त्यामुळे हा जो तुम्ही आत्मविश्वास दाखवताय तो कार्यकर्त्यांसाठी आहे, येणाऱ्या फेजसाठी आहे, की खरंच तुम्हाला तो वाटतोय जिंकण्याचा? एक असं आहे की मी माझ्यावरून तर्क सांगू शकतो. 2014, 2019 मी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार होतो. 2024ची माझी निवडणूक
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने त्या ठिकाणी होते. माझ्या राजकीय जीवनाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा वेळेला पहिल्यांदाच भाजप किंवा शिवसेनेचं डायस आम्ही शेअर त्या ठिकाणी केलं. वस्तुस्थिती खरी आहे. परंतु गेल्या 8-10 महिन्यामध्ये आणि विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना मला असं कधी, माझ्या खूप सभा झाल्या, दिवसाला 7-7, 8-8 होत होत्या, पण कधी कोणी प्रश्न असताना विचारला की तुम्ही ही भूमिका का घेतलीत किंवा तुम्ही घेतलेली भूमिका आम्हाला पसंत नाही, असं मला कधीच विचारण्यात आलं नाही. याचं एकमेव कारण की माझ्या ध्येय धोरणावरती, मी ज्या आयडिओलॉजीवरती काम करत आलो त्याच्यावरती माझ्या मतदारसंघातील जनतेचा पूर्ण विश्वास असल्यामुळे मला प्रतिप्रश्न त्या ठिकाणी केला गेला नाही. प्रतिप्रश्न कुणी केले? जे विरोधक लढतात त्यांनी. पण आपण फक्त आपल्या मतदारसंघाचे खासदार नाही आहात, आपण राज्याचे अध्यक्ष आहात आणि त्यामुळे इतर ठिकाणी उत्तरं द्यावी लागली नाहीत का लोकांना? नाही, आपण म्हणालात मी सुरुवात केली की मी माझ्यापासून, आपण म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती भिन्न त्या ठिकाणी उभी राहिली. स्वाभाविकपणाने हे प्रश्न सर्वांनाच विचारले जाऊ शकतात, सर्वांनाच विचारले जाऊ शकतात. ज्या शिवसेनेच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आम्ही गेलो नाही, त्या शिवसेनेबरोबर पण उभाठाबरोबर पण आज त्या ठिकाणी आघाडी आहेच. त्याच्यामुळे हे काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करते अशातला का भाग नाही, किंवा एनडीएमध्येच काहीतरी विपरीत घडलं अशातला का भाग नाही. पण त्यांच्यासाठी सहानुभूती आहे असं परसेप्शन आहे. असं आहे, शेवटी सहानुभूती आहे असं सुद्धा एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तसं पाहिलं तर मग हे राजकारणात बदल कशामुळे झाले? आज सहानुभूती असं जर का आपण म्हणत असू तर 19ला मिळालेला कौल जर का मानला गेला असता तर हे स्थित्यंतर झालं असतं का? नाही झालं असतं. म्हणजे याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदारी असं आपल्याला म्हणायचंय. कोणावर याची जबाबदारी आहे? मी कोणाचं नाव नाही घेतलं, पण महाराष्ट्रातला जनतेचा स्पष्टपणाचा कौल त्यावेळेला होता. आणि ज्या वेळेला लक्षामध्ये आलं की ते 2 सरकार बनवणार नाहीत त्यावेळेला स्वाभाविकच आम्ही पण उडी त्याच्यामध्ये घेतली. त्याच्यामुळे राजकारणामध्ये शेवटी सत्ता, महाराष्ट्रासारखं एक प्रगतिशील राज्य, पुरोगामी विचाराचं राज्य, मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य, अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता आपला पक्ष सत्तेवरती असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग त्यावेळेला जी काय राजकीय समीकरणं केली गेली त्याची सुरुवातच 19 सालापासून झाली. खरं तर 14, मग 17, मग 19 थोडासा सिक्वेन्स परत एकदा सांगा. खरं तर आत्ताचा शपथविधी झालाय पण आम्ही पहाटेचाच अजून विसरू शकत नाहीये आणि दरवेळेला आपण सांगता तेव्हा काहीतरी नवीन येत असतं. त्यामुळे एकंदरीत खरंच सिक्वेन्स कसा होता महायुतीत सामील होण्याचा? आणि 17ला जी आपण एक भेट घेतली होती दिल्लीमध्ये त्यानंतर बरंच काही बदललं का? उद्धव ठाकरेंबरोबर आपण गेला होतात? नाही, उद्धव ठाकरेंबरोबर नव्हतं गेलो, पवार साहेबांबरोबर गेलो होतो. 2014 सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल पूर्ण हाती यायचे होते, परंतु भारतीय जनता पक्षाला 115च्या आसपास जागा मिळणार असं स्पष्ट झालं होतं. त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्याला आदरणीय पवार साहेब होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, अजितदादा होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी होतो. आम्हाला सांगण्यात आलं की आपण भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा द्यावा. आम्ही जाऊन घोषणा केली बाहेर. त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली. मग आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो नाही. मग हा निर्णय कशावरून घेण्यात आला होता? कुठला? म्हणजे भाजपानं समर्थन मागितलं होतं काय नक्की? हा निर्णय पवार साहेबांनी का घेतला? त्याचं काय कारण दिलं? आपण विचारलं नाहीत का? मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही, पण भारतीय जनता पक्षाने त्याला समर्थन मागितल्याचं माझ्या ऐकव्यात कुठं नव्हतं, पण आम्ही त्याला समर्थन दिलं. त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठराव पारित झाला. मग एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई वगैरे 10 सारखे मंत्री सरकारमध्ये गेले. पण 2016ला आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू झाली. मी, अजितदादा, देवेंद्रजी, काही वेळेला प्रफुल्लभाई असायचे. जागा वाटपाची आम्ही 2019च्या लोकसभेची जागा वाटपाची चर्चा पूर्ण केली. फक्त भंडारा गोंदियाच्या जागेचा फक्त प्रश्न शिल्लक राहिला. तो निर्णय दिल्लीला घेण्यात येईल असं देवेंद्रजींनी सांगितलं. ते मुख्यमंत्री होते आणि पालकमंत्रीपद, खाते वाटप हे सुद्धा नक्की झालं. गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही दिल्लीमध्ये गेलो 2017ला अमितभाईंची भेट घ्यायला. त्यावेळेला पितृपक्षाच्या आत
कधी सरकारमध्ये जायचं एवढाच निर्णयासाठी आम्ही गेलो. प्रस्ताव सगळा मी सांगितल्यावर अमित भाई एवढंच म्हणाले, शिवसेना तो अंदर आहे की. आम्हाला अपेक्षित होतं की शिवसेनेला काढलं जाईल, पण त्यांनी ठाम नकार दिला. ते म्हणाले अडवाणीजी, वाजपेयीजी, बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीए तयार केलेला आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेला बाहेर जा सांगणार नाही. तुम्ही सरकारमध्ये आल्याच्यानंतर शिवसेना बाहेर गेली तर आमची हरकत असं काही कारण नाही. आम्हाला ते पसंत ठरवतं. तरी आम्ही महिना दीड महिना वाट पाहिली की आमच्या भूमिकेप्रमाणे शिवसेनेला भारतीय जनता पक्ष बाहेर जा सांगतात की का, पण तसं घडलं नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमचं एक शिबिर म्हणजे घेतलं. शिवसेना बाहेर गेली तरच आम्ही आत येणार असं त्यावेळेला शरद पवारांची भूमिका होती का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती ना, होती, स्पष्टपणाची होती. आणि त्याच्यानंतरच मग 2019च्या लोकसभेच्या निवडणुका आल्या. त्या निवडणुका आम्ही लढलो परस्परांच्या विरोधात. जसं आपण मगाशी म्हणालात, 19 निवडणूक मी रायगड लोकसभा मतदारसंघातून लढलो, त्याला मी निवडून आलो. राज्यभरामध्ये त्यावेळेला 42 जागा भाजप शिवसेनेच्या आल्या होत्या. अख्ख्या मुंबईसह कोकणात एकटीच माझी जागा आली, बाकी सगळ्या भाजप सेनेच्या आल्या. अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत, अख्खा उत्तर महाराष्ट्रापासून ते इथपर्यंत एकमेव जागा माझी त्यावेळेला आली, म्हणजे बिगर भाजपा आणि शिवसेनेची. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की ते सुरू झालं. 19ला सुद्धा ज्या वेळेला भाजप आणि शिवसेनेचं सरकार बनत नाही म्हटल्यानंतर आम्ही त्यामध्ये आलो. त्याच्यातून दोन्हीकडे चर्चा सुरू झाल्या. भाजप बरोबर पण आमची चर्चा सुरू होतीच, शिवसेनेबरोबर युती सुरूच होती, काँग्रेस बरोबर पण चर्चा सुरूच होती. त्याच्यातून मग महाविकास आघाडी आली. आणि आपण पहाटेचा म्हणताय, तो पहाटेचा नाही, 8 वाजता तो शपथविधी झाला. त्यालाही काही कारण आहे. कारण दिल्लीमध्ये जे ठरलं त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णयासाठी ज्यावेळेला मुंबईला एक बैठक झाली नेहरू सेंटरमध्ये, त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून पवार साहेबांच्या विश्वासार्हतेबद्दल काही प्रश्नचिन्ह ज्या पद्धतीने निर्माण केले गेले. आज अहमद पटेलजी आहेत नाहीत, मल्लिकार्जुन खरगेजी आहेत, इतरही नेते त्या ठिकाणी होते, उद्धव ठाकरे पण होते, सगळेजण आम्ही त्या ठिकाणी होतो. त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या मनाला वेदना झाल्या. आणि त्याची परिणिती दुसऱ्या दिवशी अजितदादांनी शपथ घेण्यामध्ये झाली. ते टिकलं नाही सरकार. पण मग तरीही म्हणजे पवारांच्या बद्दल काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका होत्या, काही डाऊट्स होत्या असं आपण म्हणताय, आणि तरीही पवारांना काँग्रेस बरोबरच जायचं होतं असं होतं का? म्हणजे त्यांच्यासाठी पहाटेचा हा शपथविधी सरप्राईजच होता असं ते अजूनही सांगतात. नाही, आता त्या बाबतीमध्ये मी पूर्ण काय भाष्य करू इच्छित नाही. परंतु राष्ट्रपती राजवट लागणं, दिल्लीमध्ये भाजपावरती बैठका होणं, या बाबतीमध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्लभाईंनी खुलासा स्पष्टपणाचा केलेला आहे. मलाही त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्ञात आहेत. आज मी त्या बाबतीमध्ये काय बोलू इच्छित नाही. पण आपण इतकं सगळं बोलतोय तर त्या बोलण्याला काय हरकत नाही. पण त्या साऱ्याची परिणिती तो शपथविधी झाला. टिकलं नाही ते सरकार. काही जण म्हणतात की अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ती चूक झाली. अजितदादांना जर काय त्याला उपमुख्यमंत्री केलं नसतं तर ते सरकार पुढचे 15 दिवस सुद्धा टिकलं नसतं, असा ठाम दावा प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आज आपल्या एबीपीच्या व्यासपीठावरती अत्यंत कॉन्फिडेंटली या ठिकाणी करतोय. सिक्रेट बॅलेट आलं असतं, पहिल्या दिवशी सरकार गेलं असतं. आणि त्यानंतर सुद्धा जे काय आज दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला नम्रपणे सांगायचं आहे आज एबीपी माझाच्या माध्यमातूनच, ज्या वेळेला माननीय पंतप्रधान महोदयांना त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अशोक चव्हाण काही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न घेऊन दिल्लीला भेटायला गेले. त्याच्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, 8 दिवसांनी संजय राऊतांचा मला फोन आला की त्यांना अजितदादांची भेट माझ्या समवेत हवी आहे. संजय राऊतांनी माझ्याकडे किमान 5 ते 6 वेळा फोन केले असतील आणि मला सांगितलं की अजितदादांना माझ्याकडे घेऊन या. ग्रँड हयात आपलं हॉटेल आहे, मला वाटतं सांताक्रूजच्या आसपास. पण पहिल्या दिवशी काय दादा आले नाहीत. थोडंसं संजयजींना, राऊत साहेबांना थोडंसं वाईट वाटलं की कबूल करून दादा आले नाहीत. का नाही आले, का नाही मला माहित नाही. पण त्या दिवशी पुण्यात थांबले. पुन्हा 2 दिवसांनी आम्हाला बोलण्यात आलं. मी पुन्हा दादांना घेऊन गेलो आग्रहपूर्वक. पण त्यावेळेला त्या ठिकाणी आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पण होते आणि आज उबाटा सेनेचे चिटणीस मिलिंद नार्वेकर पण तिथे होते.
सुनील तटकरे, अजितदादा, संजयजी राऊत, एकनाथराव शिंदे साहेब आणि मिलिंद नार्वेकर आमची बैठक झाली. त्यावेळेला संजय राऊतांनी सांगितलं की दिल्लीवरनं पंतप्रधानांना भेटून आल्यापासून उद्धवजींच्या मनामध्ये, मी उद्धवजींची फेअरली सांगतो, त्यांनी या बाबतीमध्ये मी त्यांच्याकडे फिंगर आउट करत नाही, मी जे बोलतोय ते सत्य आहे. संजय राऊतांनी सांगितलं की दिल्लीवरनं आल्यापासून उद्धवजींच्या मनामध्ये पुनर्विचार सुरू झालाय की हे सरकार मोडावं आणि आपण भाजपावरती जावं. हे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही एकमेकाकडे बघत बसलो. पुन्हा संजय राऊतांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी विचारलं, मी सांगतोय ते खरं आहे का? शिंदे साहेबांनी पण दुजोरा दिला. मिलिंद नार्वेकरांना तोच प्रश्न त्याने विचारला, आम्ही नाही. मी परत सांगतो आणि मी जे सांगतोय हे सत्य आहे, याच्यातलं एकही वाक्य खोटं त्या ठिकाणी नाही. तासभर चर्चा झाली. त्यावेळेला तिघांच्याकडनं श्लेष असा आला की उद्धवजींच्या मनामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं असं निर्माण झालेलं आहे. स्पष्ट त्या ठिकाणी झालं होतं. पण नंतर इतरही काय घडामोडी झाल्या, त्याच्यातून ते मटेरियलाइज झालं नाही. पण पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर उद्धवजींना भाजप बरोबर सरकार बनवायचं होतं असं संजय राऊत यांनी ठामपणाने मला आणि अजितदादांना सांगितलं. आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री, आजचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मिलिंदजी नार्वेकर त्या ठिकाणी होते. त्यांनीही संजय राऊतांच्या बोलण्याला दुजोरा दिला. आणि त्यामुळे आता मात्र मी जे काही केलं ते शब्द दिलेला पाळला असं अनेक वेळा अजितदादांनी म्हटलं. त्यामुळे कुठला शब्द त्यांनी दिला होता आणि कुठला शब्द त्यांनी पाळला? दिल्लीमध्ये 2019 मध्ये ज्या वेळेला चर्चा झाली त्याच्यानंतर अजितदादांनीच एक ठिकाणी खुलासा केला आहे, कारण तेच त्याच्यावरती जास्ती प्रकाश टाकू शकतील. त्या बैठकीला मी नव्हतो, मी ऑथेंटिक त्या वतीमध्ये बोलणार नाही. पण भारतीय जनता पक्षावरती दिल्लीमध्ये बैठक झाली, वस्तुस्थिती खरी आहे. त्याला मी पण दिल्लीमध्ये होतो, पण त्या बैठकीला मी नव्हतो. त्याच्यानंतर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळेला दादांनी सांगितलं की मी शब्दाचा पक्का आहे, सरकार बनवेल. मला असं वाटतं की काहीतरी या विषयावरती दादा मोकेपणाने बोलतील. आज जो काय आरोप आणि हे जे काही केलं जातं की नुसतंच आम्ही काहीतरी सरकार बनवलेलं आहे असं नाही. ज्या वेळेला शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, मी पुन्हा एकदा सांगतो, आज आपल्या एबीपी माझा या व्यासपीठावरच सांगतोय की त्यावेळेला सुद्धा शिंदे साहेबांचं सरकार अस्तित्वात यायचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे निवडून आलेले आमदार 53चे 53 अजितदादांच्या कार्यालयामध्ये होते. आज जे त्या तिकडे आहेत त्यांच्या सहित आणि सर्वांनी पत्र लिहिलं होतं की भाजप प्रणित सरकारमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. हा निर्णय इनामिनस विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्या ठिकाणी घेतला होता. पवार साहेबांना त्याची माहिती देण्यात आली. म्हणूनच पवार साहेबांनी तिघांची कमिटी नेमली होती. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, अजितदादा विरोधी पक्ष नेते नव्हते, ते विरोधी पक्ष नेते नंतर झाले, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि प्रफुल्लभाई. स्वाभाविकपणाने ते मटेरियलाइज झालं नाही, त्याच्यामुळे ते तसंच राहिलं. नाहीतर आमदारांची इच्छा होती, एकनाथरावांची शपथ ज्यावेळेला झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची पण शपथ व्हावी. ही वस्तुस्थिती खरी आहे. आज जे काय म्हणतात सो काल स्वतःला फार पुरोगामी किंवा आणखीन काय, हे सगळेजण त्या सह्यांमध्ये सहभागी होते. कोणी कोणाच्या वरती फिंगर आउट करावं का? कोणाला नैतिक अधिकार आहे? राजकारणामध्ये एखादी भूमिका तुम्हाला पसंत नसेल किंवा एखाद्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास असेल तो तुमचा राहू शकतो, त्याच्याबद्दल मला हरकत असं काही कारण नाही, कधीच राहणार नाही. कोणी कोणा लिडरशिपच्या वरती विश्वास ठेवून काम करावं, निष्ठा ठेवून काम करावं, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत राजकीय जीवनामधला प्रश्न असेल. पण हे सारं काही ठरताना आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो, हे जर काही कोण नाकारत असेल तर नाकाने कांदे सोलण्याचा कोणाला अधिकार नाही, हे सुद्धा मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं. कुठेतरी त्या 2019 नंतर अजितदादा हे वापस आल्यानंतर कधीच सगळं ऑलवेल झालं नाही का त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये? अजितदादा जेव्हा वापस आले भाजपाबरोबर सरकार बनवून, म्हणजे ज्याला आम्ही पहाटेचा शपथविधी म्हणतो तो करून जेव्हा ते परत वापस आले 2.5 दिवसाचं सरकार चालवून, त्यानंतर कधीच सगळं ऑलवेल नव्हतं का राष्ट्रवादीमध्ये? नाही, असं नाही. दादांना जी भूमिका सांगण्यात आली की त्यांनी उद्धवजींना साथ देऊन सरकार चालवावं, आणि आपणही पाहिलं असेल की त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनासारख्या महामारीच्या संकटात अजितदादांच्या मंत्रालयातील उपस्थिती ही कधीही कमी झाली नाही. दर आठवड्याला जाऊन पुण्याला करोनाचा आढावा घेण्यात त्यांनी कधी थांबवलं नाही.
त्यावेळेला सर्वाधिक जनतेसाठी उपलब्ध असलेला एकच नेता होता, त्याचं नाव अजित पवार. त्यामुळे त्यांना जी सूचना देण्यात आली होती की उद्धवजींना साथ द्यायची, ती साथ अजितदादांनी पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने, पूर्ण वेळ मंत्रालयामध्ये प्रशासकीय कामकाज करून त्यावेळेला दिली. एवढं मात्र मी या ठिकाणी नक्की सांगू. अजितदादांचा सातत्यानं विरोध जी मंडळी करतात त्यात आणि खास बारामती होऊन गेल्यावर सुद्धा त्यात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे नसून रोहित पवार एवढे आक्रमक का झालेत? काय कारण आहे? आता का झाले त्याचं उत्तर ते त्या ठिकाणी देऊ शकतात. अति महत्वाकांक्षा राजकीय असू शकते. काही ना घाई झाली लगेच अजितदादा बनायची, पण अजितदादा काय काल परवा 24ला नाही बनलेत. 91 साली राज्यसभेवरती सर्वाधिक मताने महाराष्ट्रातून निवडून जात असताना त्याच्या अगोदरपासून ते त्या ठिकाणी दूध संघ असेल, कृषी बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, पुणा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या माध्यमातून 87-88 सालापासून काम करत आले. त्याच्यातून अजितदादांचा तो अखंडपणाचा प्रवास आहे. आणि आज कोणी जरी काय बोलत असेल तर यांच्यापैकी अनेकांनी 19ला सुद्धा भाजपची उमेदवारी मागितली होती. सरकार गठीत झाल्याच्या कोण नेते घेऊन गेले होते? तुम्ही असं म्हटलंय की भाजपचेच एक नेते त्यांना, रोहित पवारांना घेऊन गेले होते. कोण आहेत ते नेते? मी फक्त नेते घेऊन गेलो होतो असं बोललो होतो. कदाचित त्यांना काहीतरी विचारा किंवा मग भाजपच्या नेत्यांना काहीतरी प्रश्न विचारा की त्यांना कोण घेऊन आलं होतं ते. एक अजून अत्यंत गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला. त्यांचं म्हणणं असं आहे की अँटिलिया केसमध्ये जेव्हा ते जेलमध्ये गेले तेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक ॲफिडेव्हिट वर साईन मागितली होती आणि असं म्हटलं होतं की त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं, मात्र त्यांनी ते नाव घेतलं नाही. आपण त्यावेळेला त्यांचे सहकारी होते, त्यांच्या पाठीशी उभे होते. असं खरंच घडलं होतं का? मला असं वाटतं की देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडली की योग्य होईल त्याला मी सगळं सत्य सांगेन, कारण ते बिटवीन ऑफ देम आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी त्या बाबतीमध्ये, मी जे देवेंद्रजींना ओळखतो, त्यांचा स्वभाव, त्यांची कार्यप्रणाली, ते नक्कीच या गोष्टीवरती प्रकाश टाकतील. पण आपण त्यावेळेला अनिल देशमुखांबरोबर होतात, त्यामुळे असं काही घडलं असतं तर आपल्यालाही त्याची माहिती असती. आपली काय माहिती? नाही, मला त्या बाबतीतली माहिती नाही. एकंदरीत महायुतीला 45+ खरं तर टार्गेट आहे आणि हे टार्गेट असताना किती खरंच जागा मिळणार आहेत? एक असं आहे की 14 आणि 19 आणि 24 या निवडणुकींच्या मध्ये फरक आहे. जसं 2004च्या निवडणुकीमध्ये, 2009च्या निवडणुकीमध्ये फरक राहिला, तसा आता फरक आहे. आपण सांगता ती वस्तुस्थिती खरी आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे राजकारण झालं त्याच्यामुळे मतदारांच्या मनामध्ये थोडंसं संभ्रमाची अवस्था आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरणं उभी त्या ठिकाणी राहिलेली आहेत. प्री पोल अलायन्स बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच केला असल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा प्रश्न आहे. कारण असं आहे की आम्हालाच प्रश्न आहे अशातला का भाग नाही. समोर उबाटा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी सुद्धा जनतेकडनं अनेक प्रश्न आहेत. कारण उद्धवजींची 2024ची 19ची भाषणं ऐकलीत तर सर्वाधिक टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे. ज्या वेळेला अमित भाईंनी येऊन त्यांचं मिटवलं. किती जागा मिळणार? किती जागा मिळणार? 45+ आम्ही सांगतो ना, आमचं उद्दिष्ट आहे. आता शेवटच्या टप्प्यातल्या मतदान 20 तारखेला आहे. परवा कालचा जो 4था टप्पा झाला त्या 4थ्या टप्प्यामध्ये चांगलं यश मिळेल. 3रा टप्पाही चांगला झाला. पहिल्या 2ऱ्या टप्प्याची माझ्याकडे जी माहिती आहे, कारण ती विदर्भातले पहिले 2 टप्पे, तो भाजपचाच बालेकिल्ला आहे. हो किंवा नाही मध्ये एक प्रश्न विचारते. अनेक जणांनी, म्हणजे अगदी विजय शिवतारेंपासून तर सुरेश धसपर्यंत, एकत्र विधानसभा लढणार का ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, भर सभेत निर्माण केले. खरंच विधानसभा तुम्ही तिन्ही पक्ष, 4ही पक्ष एकत्र लढणार का? आम्ही सर्वांनी मिळून कॉन्शियस ठरवलेलं आहे. त्याच्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इतर मित्र पक्ष आगामी येणाऱ्या 2024च्या निवडणुका एनडीए म्हणूनच, महायुती म्हणूनच आम्हाला लढवायच्या आहेत. टफ टास्क आहे. जागा वाटप लोकसभेच्या वेळेला आपण पाहिलं, पण त्याच्यावरती आम्ही यशस्वीपणाने, मुद्देसूदपणाने, मुत्सद्दीपणाने त्याच्यातला योग्य तो मार्ग त्या ठिकाणी काढू आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा महायुती म्हणूनच सामोरं जाऊ.
सुनीलजी, आपले खूप खूप धन्यवाद. प्रश्न आमच्याकडे खूप आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं काहीसं नमतं घेतलंय, पण विधानसभेमध्ये मात्र अजित पवारांचा तोच जुना पॅटर्न पाहायला मिळेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे बघूया काय होतंय. तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा आणि आपण इथे आलात आणि आपलं विजन मांडत त्याबद्दल आभार. मी एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सुनीलजी तटकरे यांना पुष्पगुच्छ द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.